महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। सरांना आहे त्यांनी आता सांगितलं सनी लिओनचा एक पिक्चर अडकला आहे। जेव्हा सई दामणकरचा पिक्चर आलेला नो एंट्री पुढे धोका आहे, ती सरळ सरळ 2 पीस मध्ये समोर आलेली, मग तेव्हा त्यांनी हा विरोध का दर्शवला नाही? मगाशी जो प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचंच तोच या प्रश्नाचं पण उत्तर असं आहे की सेन्सॉर बोर्ड जे आहे तर सेन्सॉर बोर्डाच्या ज्या काही अधिकारी आहेत किंवा त्यांचे काही नियम आहेत तर त्याच्यामध्ये काही गोष्टी जर बसणाऱ्या असतील आणि त्या गोष्टींना जर ते ॲडल्ट फिल्म म्हणून मान्यता देणार असतील तर आपला त्याला कुठेही विरोध नाही आहे। पण स्वैराचार करणं किंवा अश्लीलता पसरवणं या अनुषंगाने ज्या काही घटना असतील किंवा गोष्टी असतील, तशा प्रकारचे काही चित्रपट असतील तर त्यांना आपण जरी सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली तरी आपण त्याला विरोध करणारच आहोत। एकंदरीत असं म्हणताय म्हणजे लक्षात आलंय की तुमचा मुद्दा अश्लीलता आहे आणि त्यातून मानसिकता, ठीक आहे। आणि तुम्ही एका साईडला तुम्ही सनी लिओनला तिथे एक ते माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही, ठीक आहे। पण मला हे बोलायचं आहे की हे जे धडे असतात म्हणजे हे अश्लीलतेचे म्हणजे जे शिक्षण असतं लैंगिक शिक्षण ते लहानपणापासूनच प्राथमिकता कुठेतरी हवी आहे। तर तुम्ही शासनाकडे याच्यासाठी काय ते तुमचं पाऊल असणार आहे की म्हणजे जे प्राथमिक जे धडे द्यायला हवे याबद्दल जी विकृती पसरली आहे तर ते कुठेतरी त्याला आळा बसण्यासाठी आपले म्हणजे अभ्यासक्रमात काही बदल घ्यायला पाहिजे, लहान मुलांना अगोदरपासूनच ह्याचे काही धडे द्यायला पाहिजे, याबद्दल तुमचं काही पाऊल असणार आहे का? खूपच चांगला प्रश्न विचारला की आत्ता जे काही सुरू आहे अश्लीलता तर त्याच्यात शासकीय अभ्यासक्रमात कुठे समावेश करायला हवा का? तर मुळातच शासकीय अभ्यासक्रमात समावेश करणं हा थोडा पुढचा भाग आहे। आम्ही आमच्या संस्थेची जबाबदारी म्हणून किंवा समाजाचं हित म्हणून बालसंस्कार उपक्रम खूप मोठ्या प्रमाणात राबवत असतो। अनेक शाळांमध्ये बालसंस्कार विषयक आम्ही व्याख्यानं घेत असतो। बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी आपण प्रयत्न करत असतो। नैतिक मूल्यांचं शिक्षण हा एक विषय आपण त्या माध्यमातून देत असतो। मध्यंतरी शाळांमध्ये पण तो विषय सुरू झाला, पण पुन्हा आता मला असं ऐकवत नाही की तो विषय पुन्हा सुरू आहे शाळांमध्ये। मग त्याच्यात सरकारची पण कुठेतरी भूमिका काय आहे हे सरकारने स्पष्ट करणं अभिप्रेत आहे। आपल्या माध्यमातून तरी आपण शालेय शिक्षणात याचा समावेश निश्चितच व्हायला हवा। धर्मशास्त्राचा जो भाग आहे की स्वतःवरती संयम कसा बाळगायला हवा या दृष्टीने पण आपल्या शिक्षणामध्ये काही समावेश झाला तर मुलांना लहानपणापासूनच या गोष्टींचं ज्ञान होईल आणि या गोष्टींवर कसा आळा घालायला हवा किंवा कसा आपण संयम राखायला हवा, काय करायला हवं काय करायला नको, अशा प्रकारचं जे शिक्षण आहे ते निश्चितच मुलांना मिळालं पाहिजे। माझा प्रश्न ताईंना आहे, त्या मागाशी बोलल्यात की सनी लिओनच्या पॉर्न व्हिडिओमुळे अश्लीलता पसरत आहे। तर आपल्या अलीकडेच मराठी अभिनेत्री राधिका आपटे हिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला तर त्यावर आक्षेप का नाही घेतला? हिंदी अभिनेत्रीसुद्धा आहेत, राखी सावंत, पूनम पांडे या पण आहेत, यांवरती आक्षेप का नाही घेतला? मगाशी जसं सांगितलं होतं की दीपिका पादुकोण किंवा आता तुम्ही जी नावं घेतली तर त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण हा भाग करतच आहोत। म्हणजे या बाबतीतली लोकांमध्ये जागृती करणं आणि त्याला विरोध करणं हा भाग आपण आंदोलनाच्या माध्यमातून करतच आहोत। आता तक्रार करण्याचा जो भाग आहे म्हणजे तक्रार जी आहे ती आपण सनी लिओनच्या विरोधामध्ये केलेली आहे। ताई, माझं पूर्णतः समाधान झालेलं नाही। मला जाणून घ्यायचं आहे की मराठी अभिनेत्री आहेत त्यांच्यावर आक्षेप का नाही घेतला, सनी लिओनच का? या संदर्भात मगाशी पण तो भाग सांगितला होता की ज्या आज आपण बघितलं तर सनी लिओन ही नंबर 1ची अश्लीलतेच्या बाबतीमध्ये असलेली हिरोईन आहे आणि तिचं गुगल मानांकनावरती नंबर 1 वर आहे। जर आपण तिच्यावरतीच कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर अन्य ज्या अभिनेत्री आहेत त्यांच्यावरती कुठेतरी चाप बसला जाईल। या उद्देशाने आपण सनी लिओन तिच्यावरती कारवाई करण्यासाठी तक्रार केली आहे। आता जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात आपल्याकडे जसे की दहीहंडी म्हणा, गणेशोत्सव म्हणा, तिथे अनेक बोलवलं जातं तर सनी लिओन ही एका सांस्कृतिक कार्यक्रमात गेलेली असं ऐकण्यात आलं आपलं, तर तिकडे ती जाऊन तिची प्रसिद्धी मिळवते तर त्यामुळे तिला अजून प्रसिद्धी मिळते, तर तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं? महत्त्वाचा प्रश्न ताईंनी विचारला की साधारण गेल्या वर्षी किंवा त्याच्या आधीच्या वर्षीची गोष्ट असेल, ठाण्यातलेच आपले एक प्रतिथयश आमदार आहेत जे त्यावेळेस सत्ताधारी होते, त्यांनी त्यांच्या दहीहंडी उत्सवासाठी सनी लिओनलाच बोलवलं होतं, पण त्यांच्याच पक्षातल्या एका अन्य महिला आमदाराला ते खटकलं आणि त्यांनी विरोध केल्यानंतर तिला बोलवणं टाळलं। म्हणजे कुठेतरी दहीहंडी उत्सव कशासाठी आपण साजरा करतो, श्रीकृष्णाची भक्ती करणं हे दहीहंडी उत्सवातून जे साध्य करायला पाहिजे, तर सनी लिओनला बोलून कुठल्या प्रकारची भक्ती करणार होते
म्हणजे हा खरं तर समाजानेच त्यांना प्रश्न विचारायला हवा होता. पण आज दुर्दैव असं आहे की आपल्या समाजामध्ये पण जी काही युवा पिढी आहे तिचं सनी लिओनबद्दलचं जे आकर्षण आहे ते वाढवावं आणि त्यांना ते तशाच प्रकारचं समाजाला पण काय म्हणत त्याला सनी लिओन आली तर आपण बघायला जाऊया ही त्यांच्या मनातली पण इच्छा आहे. तर हे एक त्यांच्याच पक्षातल्या ज्या काही राष्ट्रवादी पक्षातल्या ज्या काही महिला आमदार होत्या त्यांनी जे पाऊल उचललं ते खूप चांगलं होतं. त्यावेळी आम्ही पण त्याला विरोध केला आणि ती सनी लिओन त्या दहीहंडी उत्सवात आली नाही हे एका अर्थाने खूप चांगलं झालं. आणि अशाच प्रकारे कुठल्याही धार्मिक उत्सवामध्ये अशा प्रकारे अश्लील अभिनेत्रींना स्टेजवर बोलवणं किंवा धार्मिकच नको म्हणायला कुठल्याही सामाजिक उपक्रमांमध्ये जरी अशा प्रकारच्या अभिनेत्रींना आपण बोलवलं तर अशा प्रकारच्या अभिनेत्रींना आपण कुठेतरी समाज मान्यता देत आहोत. त्यांच्या जे काही कृत्य आहेत त्यांना आपण त्याचं उदात्तीकरण करत आहोत. असाच चुकीचा संदेश समाजामध्ये जाईल आणि हा चुकीचा संदेश जाऊ नये म्हणूनच आमची भूमिका सनी लिओनला भारताबाहेर काढावं या दृष्टीची आहे. आणखीन एक मुद्दा सांगायचा महत्वाचा की नुकतंच जळगावमध्ये एका आस्थापनाने त्यांच्या आस्थापनाचं उद्घाटन करण्यासाठी सनी लिओनला बोलवलं होतं. त्याच्या आधीच 4 दिवस आपण तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर ती तिथे जाणार हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आपण तिथे जाऊन आंदोलन करण्याची भूमिका घेतली. पोलिसांना जाऊन निवेदन दिलं की ज्या महिलेवरती गुन्हा दाखल झालेला आहे तिला अटक करणं सोडून ती जर अशा प्रकारे उजळ माथ्याने सगळीकडे फिरत असेल मोकाट फिरत असेल तर हे कुठेतरी शासनाचं अपयश आहे आणि लोकांच्या समोर असं येईल की असे गुन्हे दाखल झालेली व्यक्ती अशी फिरू शकते तिच्यावरती कोणाचाही वचक नाही हा पण एक चुकीचा संदेश जाऊ शकतो. अशी भूमिका घेऊन आम्ही तिथे आंदोलनाची भूमिका घेतली आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्या आस्थापनाने नंतर रहित केलं असावं. सनी लिओन त्या कार्यक्रमाला आली नाही आणि तिथे तो कार्यक्रम होऊ शकला नाही. नंतर त्यांनी असं जाहीर केलं की आम्ही बोलवलेलंच नव्हतं. पण कदाचित त्यांना हा विरोध समितीने आणि संस्थेने जो काही विरोध केलेला होता तर तो विरोध त्यांना लक्षात आला आणि अशा प्रकारे तिला बोलायला नको हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला बोलवणं टाळलं अशी ते घटना घडली. अशाच प्रकारे सनी लिओन कुठेही जाऊन अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये तिला बोलवण्यात आलं तर आम्ही तिथे जाऊन सनदशीर मार्गाने पोलिसांना तक्रार देऊन आणि तिला तिथे बोलवू नये. जर बोलवण्यात आलं तरी सुद्धा तिथे निषेध आंदोलन करण्यात येईल अशी आमची यापुढची भूमिका राहील. तुम्ही आता म्हणालात सर की सनी लिओन भारताबाहेर गेली तर कदाचित हे सर्व पॉर्न स्टार जे व्हिडिओ तिच्या आहेत हे सर्व बंद होतील. पण त्याची काय गॅरंटी देऊ शकतो जर सनी लिओन भारताबाहेर गेली की मुलींवरती होणारे अत्याचार थांबतील होणारे बलात्कार थांबतील याची आपण काय गॅरंटी देऊ शकाल सर? काय गॅरंटी देऊ शकाल हा प्रश्न खरं तर अप्रस्तुत आहे. पण तरी सुद्धा आमचं काम हे आम्ही कर्तव्य भावनेतून करतो आहोत. म्हणजे आम्हाला कोणीतरी प्रोत्साहित केलेलं आहे आणि आम्ही करतो आहोत असं मुळीच नाही. समाजामध्ये जी काय अश्लीलता पसरते त्याच्यासाठी एक जबाबदार घटक असलेली सनी लिओन आहे. तर ती बाहेर गेली तर निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये अश्लीलतेला आळा बसेल असं आमची काय म्हणू अशा प्रकारे आळा बसेल असं आम्हाला वाटतं. त्यामुळे त्याच्यातून पुढे काय साध्य होईल काय नाही हे आत्ता आपण विचार करण्यापेक्षा आत्ता आमचं कर्तव्य आहे की जे घडतंय चुकीचं घडतंय आणि त्याला विरोध केला पाहिजे आणि ते थांबवलं पाहिजे. आम्ही कुठलीही अशी अपेक्षा करून आंदोलन करत नाही की ती गेल्यानंतर सगळं थांबेल. अशा प्रकारे पुढे सतत चालू राहिलं आणि अशा प्रकारे सतत जागृती होत राहिली तर एक वेळ अशी निश्चित येईल की हे प्रकार समाजातून बंद झालेले असतील. प्रथम ताईंचं अभिनंदन की अश्लीलतेचा विरोध करण्यासाठी त्या पुढे आल्यात. आणि दुसरी गोष्ट अशी की ताईंना विचारायचं आहे की नुकतीच पार पडलेली IPL याबद्दल काहीच झालं नाही. त्यामध्ये जे चेअर्स गर्ल असतात त्या शॉर्ट्स ड्रेस घालून डान्स करतात तर त्याबद्दल काहीच कोणी आक्षेप घेतला नाही का? या बाबतीत बोलायचं तर म्हणजे कसं आहे की हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून ज्या प्रमाणात आम्हाला करणं शक्य आहे त्या प्रमाणात आम्ही या अश्लीलतेला विरोध करतो आहोत. पण माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हा पत्रकारांना सुद्धा विनंती आहे की हे जे अश्लीलता विरोधी मोहीम आहे हे फक्त हिंदू जनजागृती समितीचं नाही आहे तर हे खरं आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे. आणि म्हणून तुमच्या हातामध्ये खरं तर खूप महत्त्वाची जबाबदारी आहे पत्रकारांच्या हातामध्ये. तर तुम्ही सुद्धा जर या माध्यमातून आम्हाला अशा प्रकारच्या मोहिमेला जर मदत केलीत तर आम्हाला बरं होईल असं वाटतंय. आता कसं आहे आपण काय बघायचं काय नाही ते आपलं आपण ठरवलं पाहिजे. जर आपली मुलं पॉर्न बघतात काय करतात तर टीव्हीचं रिमोट आपल्या हातात आहे. टीव्हीवर अश्लील दिसतंय तर आपण ते चॅनेल बदलू शकतो. घरात इंटरनेट आहे तर साईट ब्लॉक करू शकतो आपण. घरच्या घरी असे सॉफ्टवेअर आहेत तर तुम्ही त्या सॉफ्टवेअरबद्दल किंवा लोकांमध्ये अशी जनजागृती घडवा की पालकांना वगैरे घेऊन ते समजावा ते सॉफ्टवेअर कसे यूज करायचे काय. हे सनी लिओनवर कंप्लेंट वगैरे करून काय त्यातून काही ते निष्फळ आहे.
त्यापेक्षा तुम्ही असे काही सेमिनार वगैरे भरवा ज्यांनी पालकांना वगैरे तुम्ही सांगू शकता की आपल्या मुलांना पॉर्नपासून वगैरे कसं लांब ठेवता येईल. अशा प्रकारच्या अनेक कृती आपण निश्चितच करू शकतो. यापुढेही असे आम्हाला अनेक संपर्क आलेले आहेत. जेव्हा ही तक्रार दाखल झाली त्यानंतर समाजातून खूप जणांकडून आम्हाला वेगवेगळे पर्याय पण आले. खूप लोकांनी पुढाकार घेऊन आम्ही या बाबतीत कृती करत आहोत, आपण एकत्रित काम करूया असं पण सांगितलं. तर तुम्ही सांगितलेले मुद्दे पण आहे, तर आपण एकत्रित येऊन अशा प्रकारे पण निश्चितच कृती करू शकतो, जेणेकरून हे अश्लीलताविरोधी अभियान खूप मोठ्या प्रमाणात वाढेल आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं रक्षण होईल आणि अश्लीलता पूर्णपणे थांबेल. तुम्ही हे जे कार्य करताय त्याबद्दल मी वैयक्तिकरित्या तुमचं अभिनंदन करते. आणि माझा प्रश्न असा आहे की तुम्ही हे जे कार्य करताय त्याचा सरकारने किंवा पोलिसांनी तुम्हाला कसं काय सहकार्य केलं आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. आम्ही गेले 15 दिवस ही मोहीम सुरू करून झाले. आम्ही अनेक जिल्ह्यांमध्ये याविषयीच्या पोलीस तक्रारी दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकांमध्ये गेलो, पण अनेक ठिकाणी पोलिसांनी अशा प्रकारे तक्रारच होऊ शकत नाही अशी भूमिका घेतली आणि तक्रार दाखल करून घेतली नाही. दुर्दैवाने आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जावं लागलं आणि त्यांना ही वस्तुस्थिती पटवून द्यावी लागली आणि त्यानंतर आठवड्याभरानंतर डोंबिवलीत पहिली FIR दाखल झाली. आज मला सांगायला आनंद वाटतो की या एका FIR मुळे राज्यभरातच नव्हे तर देशभरात इतकी जागृती झाली की आज साताऱ्यामध्ये एक FIR झालेली आहे, सोलापूरमध्ये एक FIR झालेली आहे, कर्नाटकमधल्या हलियाळ या शहरामध्ये एक FIR झालेली आहे आणि परवाच अजमेर इथं पण एक FIR झालेली आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून 5 ठिकाणी FIR झालेले आहेत. इतकंच नाही तर नवी मुंबई, नालासोपारा, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा अनेक ठिकाणी कमीत कमी 25 तक्रारी याविषयी झालेल्या आहेत. ही एक मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या असल्या तरी पोलिसांचा प्रतिसाद यामध्ये अतिशय अल्प आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त KL प्रसाद यांना जेव्हा आम्ही भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या वेबसाईट जर असलेल्या आहेत तर तुम्ही बघता कशाला. अशा प्रकारची उत्तरं आम्हाला पोलिसांकडून मिळालेली आहेत. पण अजूनही आमचा लोकशाहीवर विश्वास आहे आणि आम्हाला काही जे अधिकारी चांगले भेटलेले आहेत त्यांच्याकडून पण आम्हाला अपेक्षा आहे की ते पुढे यावर कार्यवाही करतील. पण आम्ही इथेच थांबणार नाही आहोत. जरी पोलिसांकडून या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळाला असला आणि पुढे त्यांनी याविषयी काही कार्यवाही नाही केली तरी आम्ही पुढे जाऊन न्यायालयाचा दरवाजा निश्चितच ठोठावू आणि या प्रकरणाला धसास लावू, एवढंच सांगू इच्छितो. राधिका आपटे या अभिनेत्रीबद्दल आता खूप चर्चा चालू आहे. तर राधिका आपटे या अभिनेत्रीने तिची काहीतरी पॉर्न व्हिडिओ काढलाय आणि तो विक्रीसाठी उपलब्ध केलाय अशी कुठे स्थिती दिसत नाहीये. अशा प्रकारची स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक अभिनेत्री अशा काही गोष्टी करत असतात. पण मुळातच सनी लिओनलाच का विरोध? तर ती स्वतःचे व्हिडिओज काढून ते विकते आहे आणि समाजासमोर मोठ्या प्रमाणात त्याचं प्रसारण होत आहे, म्हणून आमचा तिला विरोध आहे. व्हिडिओ काढून ते विकायला काढले नाहीत पण व्हायरल केलेत फ्री ऑफ चार्ज, तर आपला त्याला विरोध राहणार नाही. पुन्हा तोच विषय आहे की आता अश्लीलतेमध्ये जो कोणी सगळ्यात जास्त प्रसार चालू आहे तर तो सनी लिओनचा आहे, म्हणून आमचा सनी लिओनला विरोध आहे. जो कोणी यापुढे अशा प्रकारचा प्रसार करत राहील त्यांना आमचा विरोध होतच राहील. मग ती राधिका आपटे असू देत, सई तामणकर असू देत, शर्लिन चोप्रा असू देत, नाही तर पूनम पांडे असू देत, कोणी असो आमचा विरोध हा कायम राहील. सनी लिओन आणि तिचा विरोध यावर आपली आज भरपूर चर्चा झालेली आहे. अनेक मुद्दे आपण मांडलात, काहींचं मंडन आणि काहींचं खंडन झालेलं आहे. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्ही आपले आभारी आहोत. अशाच प्रकारचे कार्यक्रम जर सातत्याने होत राहिले आणि समाज जागृती होत राहिली तर खऱ्या अर्थाने समाजामधले जे काही अनिष्ट गोष्टी आहेत त्यांना आळा बसेल असं मला वाटतं. आणि मी सुद्धा गरजा महाराष्ट्र या वाहिनीचे अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारचा उपक्रम घेऊन समाजामध्ये एक चांगला पायंडा पाडलेला आहे. नमस्कार. माझ्याकडून सुद्धा गरजा महाराष्ट्र या वाहिनीचं खूप खूप अभिनंदन आहे. कारण अश्लीलता रोखा मोहीम ही फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित राहू शकत नाही. ही तुमच्यासारख्यांनी म्हणजे विशेष करून प्रसिद्धी माध्यमांनी जर उचलून धरली तर मोठ्या प्रमाणावर ही अश्लीलता आपल्याला थांबवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.